वरईपासून वर्षभर टिकणारा उपवासाचा नवीन पदार्थ बनवूयात। त्यासाठी 1 वाटी वरई किंवा भगर 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घेतली। एका भांड्यामध्ये मोजून घ्यायची। त्याच भांड्याने मोजून 3 भांडे पाणी घातले। 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतले। ते अशा पद्धतीने किसणीने किसून घ्यायचे। पाण्याला छान उकळी आली की त्यात भगर किंवा वरई टाकून घ्यायची। 3 ते 4 मिनिटं हाय फ्लेमवर शिजवून घेतली। आता गॅसची फ्लेम मिडियम करून त्यामध्ये हे किसून घेतलेले बटाटे टाकून घेतले। पाणी कमी वाटत होते त्यामुळे एक भांडं पुन्हा पाणी गरम करून घातले। व्यवस्थित मिक्स करायचे। यामध्ये आता लाल मिरची पावडर, चवीपुरते मीठ घालून पुन्हा 3 ते 4 मिनिटं मिडियम फ्लेमवर छान फेटून शिजवून घेतले। आता हे कोमट झाल्यानंतर एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून घ्यायचे। किंवा पायपिंग बॅगमध्ये तुम्ही सुद्धा हे भरून घेऊ शकतात। आणि आपण ज्या पद्धतीने सांडगे तोडतो त्या प्रकारे तोडून तुम्ही याला उपवासाचे कुरकुरेही म्हणू शकतात। उन्हात सुकवून घ्यायचे। हवं तेव्हा याचा चिवडा बनवून खाऊ शकतात। धन्यवाद।